त्यांची मिळून एक एमडी डॉक्टर झाली बघ. कोणती? बँगलोरला. तुमच्या मंडळी चलत बाई. मागे सर यांची शिटिंग झाली. मागे सर यांची शिटिंग झाली. एक PSI होईल मिळून आता. होय. पक्क काम आहे इथे. नारळ कसला उडतोय तन्मय. नारळाचं बसलं तर मगच फिरलं नारळ. खून मात्र पक्की पाहिजे आहे ना हो. एकच ऐकायला हलवीन लय बांडू आहे माणसं. ते महत्वाचं आहे. दत्तू भाई इकडे बघतो काय. ते म्हणे आता आपलं बागते वाटतं हो काम. आणि ते सुहाचं कुठे येऊल 200-250 आत बोलवणार आहे. खाली पोकळ आहे सगळं. खाली बघू. किती इंची लागेल पाणी. 1.5-2 इंच धरायचे. सांग कमी तसं सांगता येत नाही. 3 इंची बी नाही काय बसली. नाही ते 40 निघेल हे पाणी. बरोबर. तसं आता सांगू किती फुटला स्टार्ट होणार पाणी. हे पाणी बघा 70-80 फुट चालू होते. बरंच पाणी लागतं हे. 65-70 ला लागायला लागते ठीक आहे. त्या बळाने आई घातली. जप्ती नोटीस आहे ना तेव्हा राव. कोणत्या? काय ह्याच्या दत्तीच्या हा जप्ती आदेश. गोरखनी कर्ज काढलं. ठीक आहे. ती येड्या भाका जरीकर मामा जावं. हां हां. ते ह्याला बी टाकलं ना टिल्याच्या मेवण्याला त्यांनी 8 लाखाला जागेवर. टाकला होय. हा झोप पण नाही यार तो आता. काय हालचालच करू नको. वाबळे देऊ दर पिऊन साय घेतलेला का. तिला मी ना. हा ते दीपक वाबळे. दीपक हा ते दाजी होय. हा शेण आहे म्हणलं तू. आणि त्याने काहीच परवाना ठेवला. ह्याच्याकडूनच पैसे काढून घेतला चलन भरून. होय. काय संपलं पैसे. त्याचे डबल जातात पैसे आता. आता हे तरी काय बंबळ झाले फार. बरं आहे जेवढं सोपं नाही. त्याचं नाव आहे ना उतर द्या. कोणाचं? त्या बोऱ्याचं. गोरखचंच नाही. दत्ताचं नाव नाही. म्हणजे दत्ताचं नाव कुठे येतं इथं. आणि मग कसं काय होलं माप ते. गोरखचंच नाव इथं. त्याला वाटून दिलेली इथं. हे म्हणतोय माझं बिन. दत्ताचं नाव कुठे तेव्हा. आणि मग ह्याचं काय चालायचं ऑटोंबर. दत्ताचं नाव तिकडे. हे खातोय ना पण इथं. हां मार्किंग करून घ्या सेंटरला बरोबर. मार्किंग करायचं होतं दगडा पैसे फोन कर. हे सेंटरला बरोबर घ्या पूजा करून. आणि लक्ष ठेवायचं. मी काहीच नाही आणलं आता. होय आणलंच नाही. आता काय माहिती इकडे काय नाही आणलं. हा फोन कर खाली खाटा कर की त्याला. 1 रुपया काम करा. बारीक रुपये करायचं आणि त्या 2 जण आणून टाकायचं त्यात. लक्ष झालं पाहिजे आपलं. जरी एखाद्याने काय उचलले तर ते बघायचं. ऑनलाईन काय करायचे. पैसे नाही ते. ऑनलाईन काय त्याच्यावर मांडायचे का. ऑनलाईन सगळं झालंय.